नवरात्रोत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव. कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गावागावांमध्ये वसलेल्या अगणित स्त्री देवतांचा हा उत्सव. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्या माळेला टाइम्स डिजिटलच्या प्रेक्षकांसाठी आम्ही आज रत्नागिरीतल्या पोमेंडी या गावातील ग्रामदेवतेची भेट आपणास घडविणार आहोत. रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या पोमेंडी गावात ग्रामदेवता आई महालक्ष्मी देवी वास करते. देवीचे सुंदर असे नव्याने बांधकाम केलेलं मंदिर या ठिकाणी असून हे देवस्थान खूप वर्ष जुनं असल्याचं भक्त सांगतात. हे देवस्थान अत्यंत जागृत म्हणून ओळखले जाते. भक्तांवर अडचणी येतात तेव्हा भक्त आई महालक्ष्मी देवीच्या दरबारात धाव घेतात आणि तिच्या ठाई आपले गाऱ्हाणे सांगतात. भक्तांच्या अनुभूतीनुसार अनेकांना देवी पावत असल्याचे भाविक अत्यंत श्रद्धेने सांगतात. या मंदिराचा आवार खूप मोठा असून मंदिरा सभोवती असलेला विलोभनीय निसर्ग मनमोहून टाकतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यात आई महालक्ष्मी, महाकाली आणि व्याघ्रंबरी अशा 3 देवता विराजमान झालेल्या दिसून येतात. या देवतांकडे पाहता क्षणीच मन मोहून जाते आणि चित्त एकाग्र होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. आपले गाऱ्हाणे नवस मंदिरात बोलत असतात. नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील येथे करण्यात येतं. अशी ही पोमेंडे गावातील ग्रामदेवता आई महालक्ष्मी देवी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.